नमस्कार, मी संजय संगलगे, म्हैसाळ तालुक्यामध्ये, जिल्हा सांगली या ठिकाणी आज मी बोलू इच्छितो की म्हैसाळचा विकास कसा चालला आहे। इतकं प्रचंडाचा पैसा आमच्या गावाला निधी असून बी काय विकास मागे राहिला आहे याबद्दल मी पुढील व्हिडिओ आता तुम्हाला इकडं दाखवतोय। त्याप्रमाणे आपण ते व्हिडिओ पहा, शेअर करा। त्यानंतर आता आमचे मित्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे म्हैसाळ गावचे प्रमुख अनिल उल्ले बोलतील। नमस्कार। या ठिकाणी स्टँडचा परिसर, गावातील रस्ते, खोदकाम केलेले, पाईपलाईनसाठी खोदकाम केलेले रस्ते, ढवळी रस्ता, या सगळ्या आम्ही व्हिडिओ घेतलेला आहे। आणि त्या ठिकाणी एवढं निकृष्ट दर्जाचं काम झालं आहे। कॉन्ट्रॅक्टर कोण आहे काय माहिती नाही। रस्ता एवढा खचलेला आहे। डांबरी रस्ता, मिरज सांगली रस्ता, मिरज म्हैसाळ रस्ता खचलेला आहे। प्रशासनाचं लक्ष नाही। ढवळी रस्त्याचं पण शेतकऱ्यांचे हाल व्हायला लागले आहे। या व्हिडिओतून माध्यमातून आम्ही दाखवू इच्छितो की प्रगती कशी चालू आहे म्हैसाळला। त्या प्रशासनाने जागा व्हावं आणि गावचा विकास साधावा हीच नम्र विनंती आहे। हे पहा, मुतारी म्हैसाळची एकमेव बस स्टँडवरची मुतार आहे। हे बघा कचरा बघा, मुतारे मूत कसं साठलंय बघा। या ठिकाणी व्हिडिओ शूट घ्यायचं बी अवघडून बसलेलं आहे। हे बघा, ही अशी अवस्था आहे। ही मुतारीची अवस्था आहे। हे अशी मुतारी, हे असं पद्धतीचं झालेलं आहे। हे बघा, इकडे कचरा, ही मूत जायला वाट नाही, मूत जात नाही पुढं। या ठिकाणी मेन रोड आहे, मिरज विजापूर। त्या ठिकाणी म्हैसाळ एक बस स्टँडवरचा हे पॉईंट आहे। गावामध्ये 2 मुतारे आहेत, एक सुतार गल्लीला आहे आणि एक इथं बस स्टँडवर आहे। ते बी स्वच्छ नाही आणि पुरा खराब झालेला आहे। हे बघा, दारूची बाटली पडल्या बघा। प्रशासक ह्या ठिकाणी लक्ष देत नाही आहे, बघत नाही आहे, फक्त पैसा मंजूर झाला एवढं सांगतंय, बाकी काय सांगत नाही। आणि कुठं पैसा चालला आहे हा काय समजत नाही। आमदार सांगतात म्हैसाळला आल्यानंतर एवढा पैसा दिलोय, तेवढा पैसा दिलोय। धनंजय कुलकर्णी येऊन सांगतात एवढा पैसा म्हैसाळला निधी दिल्या, कुठं गेले हे काय समजणं झालं आहे। या अशा पद्धतीनं हा म्हैसाळचा विकास चालू आहे। हा आहे मिरज म्हैसाळ रस्ता। ते बघितलं का, या ठिकाणी खड्डी पडलेले आहेत, भरपूर खड्डी पडलेले आहेत। हा एकच खड्डा नव्हे, भरपूर खड्डा आहे। हे बघा, अशी खड्डी पडले, मोठे खड्डे पडलेत। या ठिकाणी वाहनं जायचे अवघड झाले। हे बघा, बस कशी करते बघा आता बस, हां, दना करून आदळत जात्या। या ठिकाणी भयंकर असं हे एकच ठिकाण नाही आहे, असं म्हैसाळ ते मिरज बरेच ठिकाणी झालेला आहे। हा रस्ता करत असताना कुठं केला कुठं नाही, ह्या पद्धतीने बी रस्ता केलेला आहे उन्हाळ्याला, परंतु हा का सोडून गेलं हेच काय कळत नाही। हे बघा, बस कशी जाते बघा शिस्तात। या पद्धतीनं हे हवे रस्ता विजापूर, या अशी अवस्था म्हैसाळच्या ठिकाणी आहे आणि बरोबर गावाजवळच आहे। त्यामुळे लोकांनी या ठिकाणी फार अवघड झाली। हे बघा, लेडीज आली बघा, काय करणार ती लेडीज कुणीकडे गेली बघा ती अच्छा काय बघा, या गाड्या कुणीकडे जातात। हे तिथं खड्डा मोठा आहे, सांगतो भयानक खड्डा मोठा आहे। या ठिकाणी प्रशासनाकडे काय इकडे म्हैसाळला कोण लक्ष देणार। नुसता विकास झाला, 100 कोटी खर्च झाला, 150 कोटी खर्च झालं, 1000 कोटी म्हैसाळसाठी आणले, कुठं आहेत पुन्हा तो काय समजणं झालं आहे। या पद्धतीने हे असं विकास चालू आहे। हे बघा, खड्डा आहे काय, असे बरेच ठिकाणी आहेत। बरेच तिकडं म्हैसाळ सोडून तिकडे कागवाड बाउंड्रीपर्यंत खड्डे आहेत, बरेच ठिकाणी आहेत। तिकडे बी केलं नाही तर रस्ता अपुरा करून ठेवल्यात। या पद्धतीने असा विकास झाला आहे। म्हैसाळमधील 2 नंबरचा रस्ता जैन कमान रस्ता असं ओळखलं जातं। या ठिकाणी हा रस्ता बघा काय परिस्थिती आहे। या ठिकाणी पाणी किती राहतं आणि या ठिकाणची दगडं बघा, ते दगडे जे आहेत ना त्याच्यावरनं गाडी स्लिप होता। या ठिकाणी या अशा पद्धतीचे हे विकास चालू आहे।
हे बघा इथं पाणी आहे, मोटरसायकलवर कसं जातोय बघा सर्कस करत, बघा बघा. आलं का लक्षात? या पद्धतीनं हा म्हैसाळचा मेन रोड आहे, 2 नंबरचा मेन रोड आहे. जैन कमान रोड म्हणतात त्याला. हे बघा हे कापड दुकानं आहेत, या ठिकाणी हॉस्पिटल आहे. पाणी बघा हे. कापड दुकान बी भरपूर आहेत, व्यापारी लोक आहेत, या रस्त्याला दवाखाने आहेत, सहकारी बँका आहेत, पतसंस्था आहेत. अशा पद्धतीने ही विकास आहे गावचा. परत एकदा दाखवतो मी. परत हे म्हैसाळ ढवळी रस्त्याची पुशेल. या ठिकाणी पाऊस पडला की मोटरसायकला सरकतात, शेतकऱ्याला जायला येत नाही. आणि या ठिकाणी पडले तर या ठिकाणी दवाखान्यात ॲडमिट व्हायची अशी परिस्थिती निर्माण झाल्यात. या ठिकाणी कुठल्या फंडातून काम चाललं आहे हे काय कल्पना नाही, परंतु पूर्ण या ठिकाणी तांबडी माती टाकलेल्या आहेत. हे बघा जवळजवळ हे बघा खाली. अशा प्रकारे हे सगळं उन्हाळाभर गबसलं आणि या ठिकाणी पावसाळ्यात या ठिकाणी माती टाकून गेला तर रस्त्यावर. ह्याच्यावर प्रशासनाचं अजिबात लक्ष नाही, काही नाही. आणि कुठल्या ह्याच्यामध्ये बेसमधून बसवायला इतकं प्रचंड शेतकऱ्यांचा हाल होते की वैरण आणणे जाणे, शेताकडे जाणे, अशा या गोष्टी फार अडचणीत झालेल्या आहेत. या ठिकाणी मोटरसायकलवाले पडतात, स्त्रिया पडतात, अशी अवस्था झालेली आहे. हे पहा म्हैसाळचा विकास. हा आहे म्हैसाळमधील हर घर नळ योजना. ही जनतेला सांगितले आहेत, केंद्र सरकारची योजना आहे. आणि या ठिकाणी चालू लाईनमध्ये सगळे चालू असताना लाईन परत आणि गावामध्ये नवीन टाकलेत, कुठं टाकलेत कुठं नाही. त्या कारणाने ते रस्ता चांगला उकरला गेला. तसेच या ठिकाणी त्या रस्त्याचे एक सिमेंट काँक्रीटचा रस्ता असताना या ठिकाणी खोदाई करून हा असलेला केंद्र सरकारचा हर घर योजना राबवली. परंतु सगळ्यांचे नळ चांगले होते याच्यापूर्वी, कारण नसताना बदललं. आणि या ठिकाणी तसेच राहिलेले आहेत. कुठे भरून घेतलात 50% गावातील 50% तसंच राहिले टचअप. अशा प्रकारे आमच्या म्हैसाळ गावातील या ठिकाणी ही योजना आहे, पहा हे. आणि ह्यातून घरपट्टी आणि पाणीपट्टी भरपूर वसूल केलेलं आहे त्यांनी, भरपूर. ही योजना फ्रीमध्ये असताना सर्वांची घरपट्टी आणि पाणीपट्टी वसूल केली. ढवळी रस्त्याचं काम चालू आहे. या काम या ठिकाणी उन्हाळ्याभर केलं नाहीत, परंतु पावसाळ्यामध्ये या ठिकाणी काम हाती घेतले. या खडीकरणावर या ठिकाणी माती टाकले गेले आहेत. इतका प्रचंड लोकांचा हाल होत आहे की बोलायचे काम नाही. मोटरसायकल स्लिप होतात, अशा प्रकारे राड झाल्या बघ. कोणाचंही मोटरसायकल इथं चालणार नाही आहे आणि काहीच इलाज चालणार. आणि यांची प्रशासकाने दखल बी घेणार. हे बघा मागं बी बघा आता. ते बी तांबडी माती टाकलेले आहेत. मोटरसायकलवाले पडतात, जाणारे नाही पडतात, दूध घालायला जाणारे पडाले आहात, वैरण आणायला झालेल्यांची गाडी चालणार. अशा शेतकरी म्हैसाळमधील विकास.